बाबा, आज मी तुमच्या आवडीची भाजी केली आहे. सांगा मला कशी झाली आहे ते. जानू, तू केली आहेस भाजी? म्हणजे आज 2 घास जास्त खावे लागणार. अरे वा, 2 भाज्या, कोशिंबीर, आमटी, लोणचं, पापड. हे काय ताट म्हणजे अगदी पूर्ण भरलेलं आहे. आज काय आहे काय? हा 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 बरोबर. जानू आली आहे ना घरी, म्हणून तिच्या आवडीचे पदार्थ आहेत आज जेवणात. चांगलंय चांगलंय, आता तिचे लाड करायला पाहिजे. आता काय बाबा, मुलगी आली आहे घरी, हो ना. संतोष, जरा थांबशील? किमान पानावर बसलायस, जेवायला बसलायस, म्हणून तरी जरा तोंड आवर. 2 चांगले शब्द बोल. आई, असू दे ग. आता संतोष दादाचं बोलणं आपल्यासाठी काय नवीन आहे का? मला नाही वाईट वाटत त्याच्या बोलण्याचं काही. जानू, अगं पण यांना वीणा वहिनी, खरंच असू दे. ए बरं, मला सांगा, भावनाताईच्या डोहाळ जेवणाचा काय प्लॅन करायचा आहे? काही ठरतंय की नाही? हो, हो ग, हे लक्षातच नाही आलं माझ्या. काय? अरे हो. हो, तूच कर. आपल्या घराचं सगळं डेकोरेशन तू एकटाच कर. आम्हाला कुठे काय करता येतं नाही का? बरोबर वेंकी दादा, तुम्हीच करा सगळं डेकोरेशन. तसंही हॅरीने फुगवलेले फुगे पण फुटतात. अगं, जेवायला पण छान बेट ठेवूया काहीतरी, हो नाही? हो. कशाला, आपण बाहेरून ऑर्डर करूया ना. काय ना, आपण घरात जेव्हा जेवण बनवतो फंक्शन्स मध्ये, तेव्हा आपला वेळ अर्धा किचन मध्येच जातो. मग फंक्शन नीट एन्जॉयच करता येत नाही. एक मिनिट, आपण काय करूया, काही पदार्थ घरी बनवूया, काही बाहेरून मागवूया, चालेल ना? बरं, मी तुम्हा सगळ्यांना साडी खरेदी करायला घेऊन जाणार. ओके? हा, अगं बाई, एक मिनिट. काय म्हणाला सरीश दादा? तू आम्हाला सगळ्यांना खरेदीला घेऊन जाणार आहेस, पण खरेदी तुझ्याच पैशांनी ना? नाही का, तुझ्या पैशानी? माझ्याच पैशानी. हा. गुड. बरं ऐका, ते आता नाही का असे पोस्टर्स मिळतात छोटे छोटे, ज्याच्यावर लिहिलेलं असतं की मी आजोबा होणार आहे, मी आजी होणार आहे, मी मामा होणार आहे, मी मावशी होणार आहे. आपण ना ते पोस्टर्स पण घेऊयात आणि ना प्रत्येक जण त्या पोस्टर्स बरोबर फोटो पण काढूयात. चाल, ठीक आहे. जानू, डोहाळ जेवणाचा कार्यक्रम हॉल घेऊन करूया की इथे घरीच करूया? आपण बाहेर हॉल बुक करूया ना. प्रत्येक वेळी तुझं काय ग मध्ये मध्ये असतं? बाहेर हॉल बुक केला तर कार्यक्रम आटोपशीर होतो, एवढंच म्हणायचं होतं मला. हा. ए मुलींनो, मी काय म्हणते, आपण ना हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आपल्या घरच्या घरीच करूया. म्हणजे मला का वाटतं माहितीये, ही वास्तू आपल्या नावावर झाल्यानंतरचा पहिला शुभ प्रसंग आहे, तेव्हा तो इथेच व्हावा असं मला मनापासून वाटतंय. काय वाटतं तुम्हाला? हो हो आई, खूप छान होईल घरीच. ए आणि ना वीणा वहिनी, सिंचना वहिनी, मी काय म्हणते, आपण ना भावनाताई आणि जिक्सचा ना डान्स पण बसूयात. हा, म्हणजे काय, डान्स करायलाच पाहिजे. हा, मी तर 1 नंबर स्टेप करणार आहे. डान्स. हा, आणि भावनाताईला तयार करायची जबाबदारी माझी. छान. काय पण खर्च करायचं म्हणतायत. जरा पैसे आले नाहीत यांच्याकडे की यांची उधळपट्टी सुरू. कधी कळणार यांना? एक मिनिट. जरा थांबा, लक्ष्मी काहीतरी सांगते. हे सगळं आपणच आपापसात ठरवतोय. उत्सव मूर्तींना कोण विचारणार? मला भावनाशी आणि सिद्धूशी एकदा बोलू तर द्या. फोन करते. आई असं म्हणतेय की सगळ्यात आधी भावनाताईला फोन करून विचारूयात. अरे उठलास का? अरे अरे हो बाबा, आत्ता करणारच आहे मी. बेंकी म्हणजे ना, करते फोन. अय्या, उचललंच नाही तिने. काहीतरी कामात असेल नाही. काय झालं असेल?
भावना फोन उचलणार नाही असं होत नाही. चाय ओय चाय ए ए थांब अहो सिद्धू अजूनही घरी आला नाहीये आणि त्याचा फोन पण लागत नाहीये. मला आता टेन्शनच यायला लागलंय. भावनाला कसं सांगायचं तेच कळत नाहीये. एक तर डॉक्टरांनी सांगितलंय तिची काळजी घ्यायची आहे. तिला जर समजलं की सिद्धू अजून घरी आला नाहीये तर त्याचा तिच्यावर आणि बाळावरही परिणाम होईल. मला काहीच कळत नाही काय करू आता. झालं यांचं रडगाणं सुरू झालं. त्यांना आपल्या बायकोची काळजी नाही तर आपण तरी काय करायचं. गेला असेल कुठेतरी बाहेर. आजकाल काय तो घरी सांगून जातो का. तर काय तुम्ही बसा काळजी करत. सिद्धू कुठे आहे आणि कसा आहे हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी जर सिद्धूला निलांबरीचं सत्य सांगितलंच नसतं तर तो असा त्या माणसाच्या पाठीमागे गेलाच नसता. आता घरात कुणाला काही सांगता पण येत नाहीये. अधिराज बाळा तू तरी काहीतरी कर ना. बघ ना तो कुठे गेला इथे आजूबाजूला किंवा फोन बघ ना त्याचा परत लागतोय की नाही. काहीतरी प्रयत्न कर. करेक्ट आई तुम्ही ना एकदम करेक्ट बोललात. नाही कसं यांनी सिद्धूला शोधायला जायलाच पाहिजे. मोठा भाऊ आहे ना. पण मला एक कळत नाही की भाऊ आपल्या घरी आलेला नसताना घशाखाली अन्न तरी कसं जातं यांच्या. आई तू काळजी करू नको. शोधतो सिद्धूला. गेले लगेच भुको भुको कुठले. तुम्ही कार्यकर्त्यांना पण सांगता का. हे गई हे डोक्यावर परिणाम झालाय तुझा. कार्यकर्त्यांमध्ये सिद्धू कुठं नाही दिसत. कळल्यानंतर काय होणार आहे. कारण नसताना चर्चा होईल ना. नाहीतर काय एक दिवस तो घरी नाही आला तर आभाळ कोसळल्यासारखं वागतेस. आणि हो सुनबाई त्या भावनाला हे सगळं कळू देऊ नको. नाही म्हणजे सांगितलं नाहीस ना काही. नाही नाही मी तिला सांगितलंय की तो कामासाठी बाहेर गेला आणि यायला थोडा उशीर होईल. उत्तम केलंस. तुम्ही पण हेच सांगा. बरोबर आहे. नाही भावनाची काळजी घ्यायलाच पाहिजे ना. प्रेग्नेंट आहे ती. गाडे पाटलांचा वंश वाढतो तिच्या पोटात. काळजी घेत आहे. मी भावनासाठी जेवण घेऊन जाते. लवकरच तुमचा सिद्धू कायमचा गायब होणार आहे. बस आता त्याची आयुष्यभर वाट बघत.